दिनाच्या निमित्तानं तसा सन्मान सोहळा आपण दररोज घरात साजरा करतोच, पण ॲथेंटिक 8 मार्च जो आहे जागतिक महिला दिन, त्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या वाचनालयाचे काही वाचक, माझे सहकारी आणि BGVSचे जे पदाधिकारी आणि बाकीचे जे काय सदस्य असतील ते सर्वांचं अक्षरब्रह्म सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी विषय फार छान आहे. मी मागा लिहिलं पुस्तकावरती बोलू काही आणि इथं बोलूया पुस्तकांशी साधर्म्य आहे, पण थोडासा फरक आहे. या ठिकाणी कविता मी लावलेली आहे. सफदर हाशमी यांची ही कविता आहे. बऱ्याच लहानांनी वाचली असेल नसेल, एकदा वाचा. किताबें करती है बातें बीते जमानों की, दुनिया की, इंसान की, आज की, कल की, एक पल की, खुशियों की, गमों की, फुलों की, काय जे असेल तुम्ही एकदा वाचून घ्या. हा अप्रतिम कविता आहे, मनाला भावते. मी आता सरांनी सांगितलं त्याच्यातले काही गोष्टी मला हजम नाही झाल्या, परंतु मी लिहितो थोडंफार. जसं सर आपल्या या ठिकाणी बरीच विद्वान मंडळी, विद्वान त्याच्यापुढे असं प्रश्नचिन्ह किंवा अवतरणचिन्ह नाही आहे, म्हणजे आम्हाला प्राऊड आहे की आमच्या वाचनालयामध्ये काही लेखक आहेत, काही कवी आहेत, चांगले साहित्यिक आहेत, प्रोफेसर आहेत, डॉक्टर्स आहेत, सर्वच स्तरातले लोक या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना जास्त काही सांगण्याची गरज नाही. खरं तर मी लिहितो थोडंफार, आणि लिहिणं हा एक प्रत्येक माणसाचा स्थायी व्हावा असतो. कारण कसं आहे की ज्यावेळी आपल्या मनात काहीतरी विचार येतात ते कुठेतरी आपण लिहिण काढतो. मग लहानपणी निबंध असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, त्यानंतर मग एका ठराविक वयामध्ये प्रेमभावना असतील, मग त्यावेळी प्रेमाच्या कविता सुचणं असेल, पत्र लिहिणं असेल. म्हणजे माणूस मुळात त्याचा स्थायीभाव आहे की कुठेतरी आपल्या मनातल्या भावना त्या ठिकाणी लिहिणं किंवा ते लिहून कोणाला तरी दाखवणं, हा पण एक माणसाचा एक स्थायीभाव आहे. खरं तर शोध कादंबरी आमच्या वाचनालयात आहे. वाचून वाचून त्याची अवस्था कशी झाली बघा. ते आम्ही नंतर पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला, ते आउट ऑफ प्रिंट होतं, पण आता ते पुस्तक आहे. शोध कादंबरी कोणी वाचली? येस, ओके, चला, एक तरी आमचा मायका लाल मिळेल. शोध कादंबरीचे लेखक आहेत मुरलीधर खैरनार. आज ते आहेत नाही आहेत. 2015 साली राजहंस प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. साधारण 500 पानांचं पुस्तक आहे, 497 पानांचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकावरती तुम्हाला मुखपृष्ठावरती दिले बघा, हे ताम्रपत्राचं एक प्रतीक दाखवलं या ठिकाणी. ताम्रपत्र, इथून सुरुवात करतोय मी. ताम्रपत्र आहे. त्यानंतर खजिन्याचे काहीतरी एक त्या काळातली जी नाणी असतील, मग सोन्याची असतील, पितळेची असतील. माझ्याकडे एक नाणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली शिवराई म्हणतात याला. एका बाजूने शिवछत्रपती म्हणजे राजा शिव आणि छत्रपती अशी दोन्ही बाजूने लिहिलेली आहे. आपला कार्यक्रम झाल्यावर मी तुम्हाला ती दाखवेनच. त्याच्यानंतर या ठिकाणी काही डोंगर दाखवलेत आणि त्याच्यातून जाण्याचा मार्ग वगैरे दाखवले. आता हे पुस्तक बरेच हाताळलं गेल्यामुळे लक्षात नाही, ते पण डोंगराचा नकाशा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी एक मणी दाखवला एका पेटीमध्ये. ओके, म्हणजे याच्यावरून थोडीफार कल्पना येते. कारण वाचक, आमच्याकडे मी बरेच वाचक येतात, त्यांचं ऑब्झर्वेशन करत असतात. ते पहिल्यांदा मुखपृष्ठ पाहतात. खरं जे मुखपृष्ठात काही दिवाळ्यांतरी मुखपृष्ठ बऱ्याच लोकांनी पाहिलेले असतील. एक चांगलीशी एक स्त्रीची प्रतिमा असेल, हे ते असेल, पुस्तकाची बांधणी ते पाहून माणूस घेतो. त्यानंतर आमचे काही वाचक ते मागचं वाचतात, त्यानंतर मग प्रस्तावना वगैरे वाचतात, त्यानंतर असं करतात आणि मग घ्यायचं का नाही तर ठरवतात. माझं ऑब्झर्वेशन आहे इथे, नाव नाही घेत नाही, पण बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे. तर हे जे मुरलीधर खैरनार आहेत, कारण जे माझे मित्र आहेत, म्हणजे मित्र होते, आता नाही येत ते. मी नाटकातला कलाकार माझा उल्लेख केला. 1984 साली ज्यावेळी मी पहिलं नाटक बसवलं होतं म्हणजे मी त्यात लीड रोल केला होता, मुरलीधर खैरनार. त्यावेळेस त्यांची माझी ओळख कशी झाली
की नाटकाला, आता आमच्या इथे नाटकातले लोक आहेत, नाटक 2 तास काही मिनिटाचं असतं. राज्य नाट्य स्पर्धा जी शासन भरवतं, महाराष्ट्र शासन, त्याचे काही बॅरियर्स आहे, काही नियम आहे, अटी आहे. तर नाटक किमान 2 तास 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 2.5 ते पावणे 3 तास मध्यंतरासह पाहिजे असं सांगितलं गेलं. त्या ठिकाणी आम्ही हे नाटक बसवलं गेलं, ऑलरेडी बसवून झालं. आणि नंतर ज्यावेळी आम्ही त्याचं टायमिंग बघितलं तर 10 मिनिट कमी पडत होते. आता म्हटलं काय करायचं. माझे जे दिग्दर्शक होते सुभाष सोनवणे म्हणून, बरेच मोठे लेखक आहे, आता ते पण नाही आहे, सुसाईड केलं त्यांनी, ती कथा आणखी वेगळी आहे. तर त्यावेळी त्यांचा हा मित्र होता मुरलीधर खैरनार. तुम्ही जर याच्या पुस्तकाचा या ठिकाणी जर त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्यांचा याचा परिचयाचा उल्लेख केला आहे पर्पजली मागच्या बाजूला. पत्रकारितामध्ये नाशिक, मुंबई, पुणे, दैनिक गावकरी, देशदूत, तरुण भारतमध्ये त्यांनी लेखक केलं आहे. दृकश्राव्य माध्यमातून डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. त्यानंतर प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवरती त्यांनी बरीच नाटकं केलेली आहेत, कथा, कविता, एकांकिका, आणि कुसुमाग्रजांच्या वैष्णव या कादंबरीवरती सिरियल्स पण काढले होते. त्याचे 4 एपिसोड झाले, त्याच्या 2 एपिसोडमध्ये मी काम केलं होतं त्या काळात. तर त्यांना ते आमचे जे लेखक होते सुभाष चव्हाण लेखक दिग्दर्शक, त्यांनी बोलवलं की मुरली, अरे 10 मिनिट कमी पडतंय ना, आता आम्हाला आमचं सगळ्यांचं पाठांतर झालं आहे कॅरेक्टरचं, तर आता ते 10 मिनिटं आपल्याला भरून काढायचे, कारण नाटक बाद होईल, टायमिंगमध्ये नसल्यामुळे ते नाटक बाद होईल. मग मुरलीधर खैरनार आले, त्यावेळी मी त्यांना ते पाहिलं. मुरलीधर खैरनार व्यक्ती म्हटलं, यार आहे, आवाज त्याचा मस्त होता, खर्जातला आवाज याला म्हणतो, एकदम म्हणजे जसा विक्रम गोखले वगैरे ना त्यांचा आवाजासारखा. हे सुरुवात मी का सांगतो की लेखकाचे आपल्याला समजलं पाहिजे काय आहे. तर त्याने ती 10 मिनिटं, त्याला कुठलंही स्क्रिप्ट दिलेलं नाही त्या माणसाने, म्हणजे त्याची एक व्यासंग बघा किंवा त्याचा एक अभ्यास बघा, कुठलंही स्क्रिप्ट किंवा लिहून दिलं नाही त्या. आमच्याकडे स्क्रिप्ट होतं, आमचं पाठांतर झालेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर ओळखत असाल, रवींद्र ढवळे म्हणून माईकला होते, त्यांची मिसेस रोहिणी ढवळे, की ज्या स्मिता पाटीलच्या आतेबहीण होत्या, त्यांनी माझ्या अपोजिट फिमेलचा रोल केला होता आणि मी मेन रोल केला होता. तर त्यांनी सांगितलं की यस मी करतो, आणि त्यांनी इन्स्टंटली, एकदम इन्स्टंटली ते 10 मिनिट स्वतःच्याच याच्याने भरून काढले होते. स्वतःच सोलोलिटी ज्याला म्हणता येईल, स्वगत म्हणता येईल किंवा इतर काय जे म्हणता येईल, त्याच्याने ते 10 मिनिट भरून काढले. आम्ही सर्वांनी टाळ्या, अरे म्हटलं यार ग्रेट आहे यार, कारण ह्या नाटकाचं फक्त त्यांनी एकदा वाचन केलं होतं. त्या नाटकाचं, आमचं जे आखरीत नाटक होतं, तर त्या नाटकाचं एकदा वाचन केलं आणि त्याने इन्स्टंटली, म्हणजे 20-25 मिनिटात नाटक त्यांनी वाचून काढलं आणि इन्स्टंटली 10 मिनिटात त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी करून दाखवलं, एकटाच रंगमंचावर. आणि ते 10 मिनिटं भरून काढले, नाटक नम्रात आलं. रोहिणी ढवळेंना रौप्य पदक मिळालं 1984ला. असा हा माणूस. ज्यावेळी मी हे पुस्तक 2015 हे पुस्तक मी आणलं, प्रकाशित झाल्या वाचण्यासाठी आणलं आणि मी 16ला वाचायला घेतलं. तसा मला वेळ कमी मिळत होता तसाही, पण मी वाचायला घेतलं. ज्यावेळी मी वाचलं, एक 7-8 पानं वाचलं, मी म्हटलं यार काय, तरी पण मी पुढे गेलो आणखीन 7-8 पानं. आणि ते पानं पुढे गेल्यानंतर मला इतका त्याचा, म्हणजे ही जी कादंबरी आहे अतिशय धारावाहिक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ओघवती, व्हेरी करेक्ट, ओघवती आहे, म्हणजे ज्याला सस्पेन्स थ्रिलर म्हणता येईल मराठीतलं. फार छान आहे. मी त्याच वेळी म्हटलं की ह्या कादंबरीवरती सिरियल किंवा चित्रपट निर्माण होऊ शकतो, इतकी अप्रतिम लिहिली गेली आहे. ह्या पुस्तकासाठी, ह्या पुस्तकाच्या लेखनासाठी, संशोधनासाठी मुरलीधर खैरनारला कुसुमाग्रज प्रतिष्ठानने 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिलेली होती त्या काळात. लक्षात घ्या. म्हणजे त्या लोकांनी पण जाणलंय की ह्याच्यामध्ये किती स्पार्क आहे, ह्याच्यामध्ये किती पोटेन्शियल भरलेलं आहे या लेखकामध्ये. तसं मुरलीधर खैरनारचं फक्त हे एकच पुस्तक अवेलेबल आहे. ज्यावेळी मी ते पूर्ण पुस्तक वाचून संपवलं, लक्षात घ्या या पुस्तकाची खासियत अशी आहे की मी जेवण करता करता इकडे पाहून वाचत होतो, परत इकडे जेवण करत होतो, वाचत होतो. इतकी ओघवती कादंबरी आहे, अप्रतिम कादंबरी, ज्याची बलस्थानं म्हणता येईल किंवा मर्मस्थानं म्हणता येईल, सगळं ठासून भरलंय या कादंबरीत. जो पण कोणी आला आणि मला विचारलं लायब्ररीमध्ये की तुमच्याकडे मला एक चांगलं पुस्तक द्यावं असेल, मी शोध नावाचं हे पुस्तक देत असतो. आतापर्यंत आमच्या वाचकांचं कार्ड आहे, साधारण बऱ्याच 50-50 वाचकांनी ते वाचून घेतलंय आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया पण सांगितली की फार अप्रतिम पुस्तक आहे.
तर हे मुरलीधर खैरनारचा या ठिकाणी मोबाईल नंबर दिला होता. मी म्हटलं अरे मुरली तर माझ्याबरोबर, मी त्याला ओळखतो पर्सनली, पण म्हटलं याला एकदा फोन करूया, लेखकाला प्रतिक्रिया कळवणं वाचकाचं काम असतं, म्हणून मी तो फोन नंबर घेतला. त्याला म्हटलं करू. तेवढ्यात महाराष्ट्र टाइम्स माझ्याकडे आला होता. महाराष्ट्र टाइम्समध्ये फ्रंट पेजवरती मुरलीधर खैरनारचा अंत झाला होता याची बातमी मी वाचली आणि माझं मन एकदम थंड झालं. कारण ही कादंबरी लिहिता लिहिता शेवटचे काही 10, 20, 25, 30 पानं होते, ते लिहिण्यासाठी त्याला घाई करत होतं राजहंस प्रकाशनची मंडळी. आणि ते लिहून झाल्यानंतर साधारण वर्ष 6 महिन्यात मुरलीधर खैरनारांचा कॅन्सरने अंत झाला. कॅन्सर झाला होता डिटेक्ट. त्यांची मिसेस अजूनही आहे, वकील आहे, मृणाल खैरनार म्हणून आपल्या नाशिक कोर्टामध्ये वकिली करतात त्या. तर माझं ते एक स्वप्न ह्या शोधच्यामुळे त्याच्याशी बोलायचं, मला मुरलीशी बोलायचं मला राहून गेलं. मी म्हटलं अरे आता शक्य नाही. लक्षात घ्या, ह्या कादंबरीतले काही मुद्दे मी तुमच्यासाठी सांगतो, कारण ते मुद्दे जर तुम्ही ऐकले तर निश्चित याची डिमांड आहे ना, कमीत कमी याला लागतील 1-2 वर्ष लागतील तुमच्यापर्यंत यायला. कारण हे पुस्तक झाल्यानंतर याचा नंबर लागलेले आहेत. आमचे जे वाचक आहेत, व्हर्सटाईल वाचक तरले साहेब, त्यांनी याचा नंबर लावून ठेवला आहे. त्यांना समजलं होतं की आज शोध पुस्तकाबद्दल आपण, खरं म्हणजे BGVS हा माझा परिवार आहे. मी सरांना नेहमी सांगत असतो की हा परिवार माझा आहे. बऱ्याचदा त्यांना काही कुठं बैठक घ्यायची असतं, मी म्हणतो या इथं या, हक्काचं ठिकाण आहे. आणि आमचे वाचक तर माझ्या हक्काचे आहेत, घरातले आहेत, कुटुंबातलेच आहेत, परिवारातले आहेत. मी अक्षरब्रह्म सार्वजनिक वाचला नाही म्हणत, अक्षरब्रह्म परिवार म्हणतो. कारण प्रत्येकाशी माझं बॉन्डिंग जुळलेलं आहे. प्रत्येक वाचकाशी मी नावानिशी ओळखतो. आता जे काही नवीन वाचक येतात त्यांची गोष्ट ठीक आहे, वेगळी, एक 2-4 महिन्याच्या अंतराने. लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो या ठिकाणी. मुरलीधर खैरनार लिखित रहस्यकथेच्या पुस्तकावर प्रथमदर्शनी जाडसर कापडी पिशवीतून ओसंडून बाहेर पडलेल्या सोन्याच्या नाण्याचं दृश्य आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. ही नाणी शिवकालीन असल्याचे चित्रात दिसत असून त्याच्या केंद्रस्थानी शिवकालीन वापरात असलेल्या ताम्रपटाचा कागद म्हणजे विशेष संदेश दाखवण्यात आला आहे. खालच्या बाजूला दाखवलेल्या किल्ल्यांच्या घेरलेल्या डोंगर रांगा मार्गक्रमण सुचवतात व वरच्या बाजूस असलेले छोटे खाणे डबीतील चकाकणारा मणी या शोधयात्रेतील गाभा असल्याचं लक्षात येते. प्रस्तुत कादंबरी शोध ही मुरलीधर खैरनार यांच्या वाचकाला अतिशय भारावून टाकणारी रहस्यमय कथा आहे. अनाकलनीय अशी ही ऐतिहासिक गूढकथा म्हणजे मराठीतील नव्याने आकाराला येणाऱ्या मराठी थ्रिलर लेखणीचा उदय असाही म्हणता येईल. शोध ही कादंबरी सुरतेची लूट या कथानकाभोवती गुंफलेली आहे. शोध ही मूळ कादंबरी म्हणजे सुरत 2दा लुटली. तुम्ही जर इतिहास वाचला असेल महाराजांचा, 2दा लुटण्यात आली. म्हणजे 1674 साली पहिल्यांदा लूट झाली आणि 1670 दुसऱ्यांदा लूट झाली. आता महाराजांबद्दलचं माझं अतूट प्रेम, महाराजांच्या इतिहासाबद्दल भरपूर माझे स्वराज्याचे साक्षीदार म्हणून एक 80 प्रदर्शनं म्हणजे महाराजांच्या गडकिल्ल्यांची 80 प्रदर्शनं मी वेगवेगळ्या कॉलेजातून, पॉलिटेक्निकमधून, इंजिनिअरिंग कॉलेजमधून झाली ती माझी. त्याची फोटोग्राफी ती गडकिल्ल्यांची, गडकिल्ल्यांवरती माझं प्रेम आहे. जसं पुस्तकं तुमच्याशी बोलतात, गडकिल्ल्यांच्या भिंती अजूनही बोलतात म्हणजे प्रत्यक्ष बोलत नाही, पण तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात, राजगड म्हणा, रायगड म्हणा, मी नेहमी म्हणत असतो की राजगड ही महाराजांची पहिली राजधानी स्वराज्याची आणि दुसरी राजधानी रायगड. रायगडला वर्षातून एकदा तरी नक्की जा. कारण काही विभूती अशा आहेत बघा. तुम्ही आता कोणी धार्मिक असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही शिर्डीला गेलात, अक्कलकोटला गेलात, गाणगापूरला गेलात किंवा इतर जे काही विभूती झालेत तिथं त्यांचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला जो आहे निस्सीम त्याला ते जाणवतात. आता महाराजांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं, 12 बलुतेदार, 18 पगड जाती ह्याच्यातून ते निर्माण झालंय. त्यामुळे ते महाराज तिथं त्यांचा अंत झालाय रायगडावरती. तर तिथं त्यांचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. कित्येक जे किल्ले आहेत ते महाराजांच्या मावळ्यांनी बघा, शिवाकाशीत त्याला माहिती आहे की माझं मरण समोर दिसतंय, तरी महाराजांच्या शब्दाखातर किंवा महाराजांच्या रक्षणाखातर त्यांनी स्वतःचे प्राणपणाला लावले. बाजीप्रभू देशपांडे एका शब्दावर, आज तुम्ही कोणाला म्हटलं की चला आपण जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊ, मग संध्याकाळचं काय, पार्टीचं काय, मग हे खाऊ घालतो का ते घालतो का, माणसं आता कृत्रिम झालीत.
माणसं शब्दाला किंमत देणारे नाही झाले. आज BGBSचे एवढे भरपूर सदस्य आहेत. ठीक आहे, एकाला काम आहे, दुसऱ्याला काम आहे, बाकीच्यांना कामं नाही गेले. पण मला काय मिळणार, लोकांची वृत्ती झाली की मला काय मिळणार आहे याच्यातून, मग मिसळ पार्टी काहीतरी का होईना तोडगा. म्हणजे माणसं शब्दाला जागणार नाही. त्यावेळी शिवाकाशीत असेल किंवा इतरही काही असतील, तर त्यावेळी ती शब्दाला किंमत होती की आज राहिलेली नाही आहे, ओघाओघणी हे सांगण्यात आलंय. ओके, तर पहिली सुरतेची लूट ही नुसती लूट होती, कारण स्वराज्याला पैसा हवा होता. त्यामुळे महाराजांनी ती सुरतेची लूट केली. कारण सुरत त्या काळी व्यापाराचं मोठं केंद्र होते. सुरतला जवळपास समुद्रकिनारा इस्तंबूल असेल किंवा पाश्चिमात्य देशांकडे इथले जे काही पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ, रेशीम वगैरे किंवा काय, त्यामुळे सुरतचे व्यापारी गडगंज होते. त्यांना बहिर्जी नायकांनी सांगितले, सुरत लुटा, आपल्याला भरपूर पैसा स्वराज्याच्या उभारण्यासाठी मिळेल. पण त्यानंतरची जी लूट झाली 1670 साली, ती मात्र पूर्वनियोजित लूट होती. अशी गेलो बा आणि आपण लुटून आणलं असं नाही. त्यासाठी बहिर्जी नाईक महाराजांचे गुप्तहेर 1.5 वर्ष सुरत ते राजगड असं फिरत होते, माहिती गोळा करत होते. कारण पहिली लूट झाल्यामुळे तिथले व्यापाऱ्यांना समजून चुकले की त्यांनी अगोदरच हुल उठवून टाकली होती. महाराजांच्या इतर जे काही असतात हेर म्हणा आहे की बा परत लुटली जाणार आहे. मग व्यापारी तिथले जे काही गुजराती असेल, त्यावेळी राय वगैरे, सोने वगैरे व्यापारी होते, त्यांनी असं केलं की अरे सुरतवर जर लक्ष केलेलं असलं तर सुरतपासून एक 18 किलोमीटर दूर, 20 किलोमीटर दूर अशा लांब, म्हणजे नाशिकपासून सातपूर असेल, चिंचोली असेल, चिंचाळेश्वर असेल किंवा काय असेल, अशा ठिकाणी आपण एखादी स्थावर इस्टेट घेऊन ठेवूया आणि तिथं तळघर करून आपण त्या ठिकाणी आपली संपत्ती दळून ठेवूया. उद्या शिवाजी महाराजांचं जरी सैन्य आलं लूट करायला तर त्यांना जास्त मिळणार नाही सुरतेत. म्हणून त्यांनी बाहेर जे वेअर हाऊस म्हणतो ना आपण, गोडाऊन्स, आता इथं आहे जोंधळे कॉम्प्लेक्स वगैरे, बाहेर सगळ्यांचे गोडाऊन्स बाहेर आहेत, तर तसे त्यांनी त्या तिथं करून ठेवल्या. पण ही सगळी बातमी, वित्तम बातमी बहिर्जी नाईकांकडे सगळी कलेक्ट केलेली होती. आणि ज्यावेळी 1670ला दुसरी लूट झाली त्यावेळी महाराजांच्या सैनिकांनी बाहेरच्या बाजूने ती लूट गोळा करून महाराजांचा तंबू 15-20 किलोमीटर दूरच थांबले. महाराजांची सगळी लूट पूर्णपणे गोळा केलेली आहे. आणि ही पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश तुम्हाला असा आहे की त्यानंतर महाराजांनी ती लूट, इतकी प्रचंड लूट होती, प्रचंड, म्हणजे हत्ती, घोडे, बैल, उंट याच्यावरती ती लादून न्यायची कशी राजगडावरती. पण सुरत ते राजगड अंतर भरपूर आहे. मग त्यांनी 3 तुकड्या केल्या, कारण मोगल मागे होतेच. उत्तरेकडून येणारे मोगल असतील किंवा तिकडचे जे सुभेदार असतील किंवा ह्या बाजूचे सुभेदार असतील, म्हणजे खानदेश भागातले, तर ते सुभेदार मागे लागणारच होते आणि ते लागलेच होते. मग त्यांनी 3 भाग केले. एक भाग स्वतः शिवाजी महाराजांच्या बरोबर एक तुकडी राहिली, काही लुटीचा काही भाग महाराजांकडे होता. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो मोरोपंत पिंगळे, महाराजांचे विश्वासू अष्टप्रधान पैकी एक मंत्री मोरोपंत पिंगळेंकडे दिले. आणि तिसरा भाग गोंदाजी नारो, नाव लक्षात ठेवा, गोंदाजी नारो ह्या सरदाराकडे, की तो त्यांच्या घोडेदळाचा प्रमुख होता, तर त्याच्याकडे गेले. असे म्हणजे 3 भाग करून त्यांनी ती संपत्ती पाठवली. बाय चान्स एखाद्यावरती अटॅकही झाला तरी बाकीची संपत्ती जाईल. वेळ थोडा होता, पल्ला लांबचा होता. मग मोरोपंत पिंगळे सुरतकडून, लक्षात घ्या, नकाशा लक्षात घ्या की सुरतकडून त्र्यंबकेश्वर जव्हार मार्गे पण येतं आपल्याला. हल्ली ज्याला आपण मनोर वगैरे म्हणतो, वाडा मोफाडा, त्या मार्गे ते तिकडून निघाले. महाराज जे आहे स्वतः त्या लुटीबरोबर त्यांचे काही सैनिक, कांचन वांचन किल्ला असेल बघा, थोडं आपण इकडून सटाणाला गेलो, बांधण्याच्या भागातून गेलो तर उजव्या बाजूला कांचन वांचन किल्ला आहे. रामेश्वर जे आहे, म्हणजे तुम्ही भावळदरी उतरून गेलात, भावळबारी उतरून गेलात की या बाजूला कांचन वांचन किल्ला आहे. तिथे मोठी लढाई झाली आहे आणि प्रत्यक्ष झालेली आहे. महाराष्ट्र लढाईत होतेच. तर काही तिथून लागले, पण महाराजांना समजलं की आता आपल्या मागे लागले. आणि गोंदाजी नारो आणखी पेठ वगैरे या मार्गे तो निघाला. पण तो इथे हातगड, जिथं सातमाळा, सेलबारी डोलबारी म्हणतात, डोंगर रांगा, सेलबारी डोलबारी, त्या डोंगर रांगा म्हणजे हातगड पासून सुरुवात होते तर माणिकपुंज, जो आपला नांदगाव भाग आहे ना, नांदगाव भाग म्हणजे हे त्याच्यातच आले. तुमचं इंद्राई किल्ला, कोळधेर किल्ला, धोडप किल्ला,
नंतर रवळ्या जावळ्या वगैरे ह्या जर ही